सर्वांचं मी इथे स्वागत करत आहे. अनेक लोक मला हे प्रश्न विचारत होते की हे पूर्ण कधी होणार, आज पूर्ण झालंय का, आज उद्घाटन आहे का. तर आज उद्घाटन नाही आहे, पण आज एक महत्त्वाचा टप्पा आपण पूर्ण केलेला आहे. ते म्हणजे फेज 1 जे ह्या राष्ट्रीय स्मारकाचा होता तो पूर्ण झालेला आहे. मला आठवतं ह्याचं भूमिपूजन कोविडच्या काळात सुरू झालं होतं, तेव्हा मुख्यमंत्री उद्धव साहेबच होते. आणि तेव्हापासून आत्तापर्यंत अनेक बैठका झाल्या, रिव्ह्यू मीटिंग झाल्या, साईट व्हिजिट झाल्या. कधी उद्धव साहेब असतील, कधी मी असेन, देसाई साहेब स्वतः मला वाटतं दर आठवड्यात येतच असतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला इथे एक पाहायला मिळालं असेल, साधारणपणे सगळ्या स्मारकांमध्ये पहिली एक जी गोष्ट दिसते तो म्हणजे पुतळा असतो. आणि ती संकल्पना बाजूला ठेवून वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणजे माझे आजोबा ह्यांनी जीवनात काय नक्की घडवलेलं आहे, मुंबईत काय घडवलं, महाराष्ट्रासाठी काय केलेलं आहे, त्यांची जी पूर्ण कथा आहे, जे काही पूर्ण त्यांचं जीवनाचा काळ होता आणि त्यांचं जे काही समाजात असेल, राजकारणात असेल जे योगदान आहे, ते आता पुढच्या दुसऱ्या भागात येणार आहे. पहिला जो भाग होता, पहिला जो टप्पा होता, आजचं जे आर्किटेक्चरचं पार्ट होतं ते पूर्ण झालेलं आहे. आणि ते आज आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व सन्मान्य नेत्यांना, लोकप्रतिनिधींना, मीडियाच्या माध्यमातून आपण जनतेसमोर आणत आहे. कॉन्टेंटचा जो भाग आहे, जे काही डिस्प्ले होणार आहे, तो दुसरा टप्पा असेल. त्याचं काम लवकरच सुरू होईल आणि जसं देसाई साहेबांनी सांगितलं की पुढच्या 6 महिन्यात आपण तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. 6 ते 8 महिने लागतील. एक महत्त्वाची गोष्ट आहे की ही जागा, ही वास्तू फार महत्त्वाची आहे. ह्याचं जे लोकेशन आहे आपण पाहताय, समुद्रकिनारी आहेच, पण ह्या तत्कालीन महापौर बंगल्याचं महत्त्व एवढं आहे की माझे आजोबा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेची सत्ता असो किंवा मुंबईवर जे वर्चस्व असो, जसं मातोश्रीतून तेवढंच इथून अनेक बैठका असतील, मीटिंग्ज असतील, महत्त्वाचे निर्णय असतील किंवा दसऱ्याच्या सभेच्या आधी इथे येऊन थांबणं असेल, लोकांना भेटणं असेल, भेटीगाठी असतील, ते इथूनच झालेले आहेत. दुसरा योगायोग हा आहे की जिथे हा स्मारक होत आहे ह्या वास्तूमध्ये, तिथेच समोर आपण पाहिलं असेल छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आहे. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचं नाव शिवाजी पार्क असं 1927 मध्ये अधिकृतरित्या केलं होतं. त्याच वर्षी 1927 मध्ये वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जन्म झाला होता. म्हणजे हा योगायोग असावा की नेता आणि ज्या नेत्यांनी जिथे सभा गाजवल्या, देशाला एक वेगळी दिशा दिली, ते देखील मैदान अधिकृतरित्या जन्माला त्याच वर्षी आलेलं होतं. तसंच दुसऱ्या बाजूला पाहाल आपण तर आपला बँड्रावरळी सिलिंग आपल्याला दिसतो. मला वाटतं 1999 साली ज्याचं भूमिपूजन झालं, ती विजन पण त्यावेळी वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचीच होती. खरं तर ते नरिमन पॉईंटपर्यंत जाणार होतं, मग सरकार बदललं, अनेक गोष्टी झाल्या. पण दोन्ही बाजूला आपण पाहाल तर साधारणपणे काही ना काही त्यांचं एक नातं आहेच, अर्थात पूर्ण मुंबईशी आहे. पण आज हे घडवत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी याच्यात लक्ष केंद्रित करून आम्हाला काम करायचं होतं. पहिली गोष्ट म्हणजे जसं देसाई साहेबांनी सांगितलं CRZ, दुसरं म्हणजे हेरिटेज वास्तू, तिसरी उद्धव साहेबांचे आम्हाला आदेश होते की एक सुद्धा झाड न तोडता इथे किंवा त्याला धक्का न लावता तुम्ही काम केलं पाहिजे. तसं आम्ही वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. चौथी गोष्ट म्हणजे जे आम्ही वारंवार पाहिलेलं, मग इथे श्रद्धाताई आहेत, स्नेहलताई आहेत, रावते साहेब आहेत, अनेक महापौर जे इथे राहून गेलेले आहेत, सुनीलजी पण आहेत, अनेक महापौर जे राहून गेलेले आहेत, त्यांना माहिती आहे की पावसाळ्यात इथे जे वारे वाहतात, जो पाऊस येतो आणि ज्या लाटा येतात, त्या लाटांनी हा बंगला देखील हादरायचा. ते देखील प्रोटेक्शन देणं गरजेचं होतं. हे सगळं काम पाहून स्मारक बनवायचं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे स्मारक जेव्हा बनवत होतो तेव्हा स्मारक देखणं व्हावं, त्याला एक एस्थेटिक सेन्स असणं गरजेचं आहे. कारण घरी लहानपणापासून मी पहिलं आजोबांसोबत, मग वडिलांसोबत, की ही फाईल जरी अशी वाकडी असली तरी ते सरळ करणं हे गरजेचं असतं. फ्रेम वाकडी असेल तर एक आर्टिस्टिक एस्थेटिक सेन्स त्यांना देणं गरजेचं होतं. एखाद्या कलाकाराचं स्मारक कसं होईल ते देखील बघणं महत्त्वाचं होतं. आणि आल्यानंतर वाटलं पाहिजे की जागतिक दर्जाचं आहे. तर मला वाटतं पहिला टप्पा आज आपण पूर्ण केलेला आहे. त्याचा आज थोडं आपल्याला एक साईट व्हिजिट देतात आणि पुढच्या टप्प्यासाठी आपला तेवढाच सहभाग लागणार आहे, पत्रकार मित्रांचा सहभाग लागणार आहे. जगभरात ज्यांच्या ज्यांच्या आठवणी मोठ्या साहेबांच्या असतील, बाळासाहेबांच्या असतील, त्यांचं योगदान, माझ्या आजोबांबद्दल ज्या आठवणी असतील, जे काही तुमच्याकडे गोष्टी असतील, काही आपल्या साठवणात काही असेल, ते योगदान देखील आम्हाला लागणार आहे. धन्यवाद.